तो ॲन्युअल इन्कम असलेल्या व्यक्तीचे जे काही आज इन्कम येतंय आणि त्याच्या पॅसिव्ह ॲसेट्समधून आज जे काही इन्कम येतंय, तर 10 वर्षामध्ये यामधला डिफरन्स काय लेव्हलने आज झालेला आहे? सी बघा कसं असतं माहिती आहे का, पॅसिव्ह ॲसेट्स आणि ॲक्टिव्ह ॲसेट्स मधला दोघांमधला पहिला डिफरन्स अंडरस्टँड करून घ्या की ॲक्टिव्ह इन्कमसाठी ना तुम्हाला खूप सारा वेळ, मेंटल फिजिकल एक्झर्शन लागतं, जे पॅसिव्ह ॲसेटला लागत नाही. पॅसिव्ह ॲसेटला तुम्हाला एक्झर्शन आणि मेंटल फिजिकल कुठल्याच टाईपचं ताण नसतो. पण ॲक्टिव्ह ॲसेट ना फास्ट क्रिएट होतात किंवा ॲक्टिव्ह इन्कममध्ये ना तुम्हाला जरी रिस्क असली तरी पण त्याच्यामध्ये ग्रोथ फास्ट आहे, जे पॅसिव्हमध्ये नाही आहे. तर पॅसिव्ह ॲसेट्स कोणी क्रिएट करायचे, जे इन्व्हेस्टिंग थ्रू करतात की तुम्ही एका इन्कममध्ये डिपेंड आहात, तुम्हाला मल्टिपल इन्कम सोर्सेस पण कमवायचे नाही आहेत, बट ॲटलिस्ट तुम्ही जे काही एका इन्कममध्ये अर्न करताय त्यातला एक 10 ते 20% पोर्शन तुम्ही रेग्युलर वेल्थ ॲसेट्समध्ये इन्व्हेस्ट करताय. ओव्हर द पिरियड 10 वर्षामध्ये त्याच्यातून तुम्हाला पॅसिव्ह ॲसेट्स तुम्ही जनरेट करता, पॅसिव्ह इन्कम जनरेट होतं. लास्ट 14 इयर्समध्ये ज्यांनी प्लॅनिंग फॉलो केले रिलिजियसली, आज त्यांच्या केस स्टडी जर बघितलं तर कदाचित 2 लाख रुपये 2.5 लाख रुपये त्यांचं महिन्याचं ॲक्टिव्ह इन्कम असेल, पण 5 ते 6 लाख रुपये ऑलमोस्ट डबल पॅसिव्ह इन्कम येतं. कित्येक असे पोर्टफोलिओ आहेत, मग म्युच्युअल फंडचा असू दे किंवा मग स्टॉक्सचा असू दे किंवा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ असू दे, जर कंबाईन मी नेटवर्थ जरी बघितलं तर गेल्या 365 दिवसामध्ये ज्यांनी प्लॅनिंग ॲटलिस्ट 8-9 वर्ष किंवा 10 वर्ष जुनं ज्यांचं प्लॅनिंग आज आम्ही बघतोय, जे रिव्ह्यू करतोय, बेअर मिनिमम त्यांचे 365 दिवसामध्ये कोणाचे 1 कोटी, कोणाचे 2 कोटी, असा फक्त 365 दिवसामधला गेन आहे. गेन, फक्त गेन. दॅट मीन्स 1 कोटीचा गेन जर बघितला ओव्हरऑल मल्टिपल ॲसेट क्लासचा, ज्याच्यामध्ये त्याचं वेळ, एनर्जी, पैसा, एक्झर्शन लागलं नाही, हार्डली फक्त 1 ते 2 रिव्ह्यू फायनान्शियल केलेले आहेत. यालाच तर म्हणतात ना पॅसिव्ह अप्रोच, की याच्यामध्ये तुमचं वेळ, एनर्जी नाही गेलं तर तुमचा पैसा तुमच्यासाठी हार्ड वर्क करतोय. तो या सिच्युएशनमध्ये जर बघितलं, ॲनालिसिस केलं ना, तर 1 कोटीचं गेन आहे, त्यांचं वर्षाचं उत्पन्न जर बघितलं तर अप्रॉक्सिमेटली 8-9 वर्ष त्यांना लागतील 1 कोटी ॲक्टिव्हली अर्न करण्यासाठी, जे फक्त 365 दिवसामध्ये विदाऊट एक्झर्शन कमवलं. तर प्लॅनिंगचं हे महत्व आहे, जे मॅक्झिमम लोक अंडरस्टँड नाही करत आहे. मॅक्झिमम लोक फक्त रिटर्न चेस करण्यामध्येच इंटरेस्टेड आहेत, जे फार रिस्की आहे.